यानंतर एक मोठी बातमी येते। काळचौकी परिसरामध्ये जीवघेणा हल्ला झालेल्या तरुणीचा देखील अखेर दुर्दैवी मृत्यू झालाय। उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। सकाळी काळचौकीच्या दत्ताराम लाड मार्गावर आरोपी सोनू बरईनं तिच्यावर चाकू हल्ला केलेला होता। त्यानंतर त्यांनी स्वतःलाही संपवून घेतलेलं होतं। या तरुणीवर उपचार सुरू होते, मात्र अखेर उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झालाय। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, सकाळपासून उपचार सुरू होते, मात्र अखेर या तरुणीचा मृत्यू झाल्याचं कळतंय। काय नेमके अपडेट्स आहेत? अमोल, सकाळी काळाचौकीच्या दत्ताराम लाड मार्गावरती मनीषा यादव नावाच्या 23 वर्षीय तरुणीवरती गंभीर हल्ला झालेला होता। तिचा मित्र असलेल्या सोनू बराई याने हा हल्ला केलेला होता आणि त्यानंतर तात्काळ तरुणीला जे रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं। मात्र आता उपचारादरम्यान देखील या तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या पोलिसांनी दिलेली आहे। जो आरोपी होता त्याने तरुणीवरती हल्ला केल्यानंतर स्वतःला देखील संपवून घेतलं होतं आणि जी तरुणी होती ती गंभीर जखमी झाली होती। मात्र आता दुर्दैवी तिचा देखील अंत झालेला आहे। धन्यवाद चिन या सविस्तर माहितीबद्दल। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना। या चाकू हल्ल्यामध्ये आयुष्याशी लढा देणाऱ्या या तरुण